हॅलो सर्वांना, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळेजण व्यवस्थित असाल, एन्जॉय करत असाल, खात पीत असाल. मी देखील तुमच्यासारखीच व्यवस्थित आहे, एन्जॉय करते, खाते पिते. तर मंडळी, आज डब्याला आहे आपल्याकडे दोडक्याची भाजी आणि चपाती. डाळ टाकून दोडक्याची भाजी. इथं मी मस्त 3 कांदे घेतलेत मोठे आणि ते चॉपरमध्ये टाकून त्याला छान चॉप करून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता इथं माझी तयारी झालेली आहे सगळी करून, भाज्या वगैरे कापून. डाळ माझ्या मम्मीने रात्रीच भिजवली होती, त्यामुळं काय प्रश्नच नाही. तशी अर्धी कामं माझी मम्मी करत असते, त्यामुळं मला लय लोड येत नसतो सकाळचा. बाकी मला असंच फक्त फोडणी बिडणी द्यायचीच, कुठं काय हे असंच करायचं असतं. तर बघू शकता आपला कांदा छान चॉप झालेला आहे. आणि मग अशी तुम्ही बघितलं असेल तर एक कांदा असंच वरती चिपकून राहिला आणि त्याने परत खर 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 मस्तपैकी असं चॉप करून घेतलेलं आहे. तर मी ठेवलं आहे कुकर तापायला. कुकरमध्ये घातलं आहे थोडंसं तेल, त्यामध्ये टाकली आहे मोहरी छान तडतडून फुटली की त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा. आणि कांदा छान आपला परतून घ्यायचा जोपर्यंत परतायचा आहे तोपर्यंत तो मऊ होत नाही पूर्णपणे. आणि तो मऊ झाला की आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे टोमॅटो. तर बघा, मी टोमॅटो कापते आता. याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला आहे मस्तपैकी. त्याच्यानंतर सगळे जे सुके मसाले असतील ते टाकून घ्यायचे. थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. आणि माझी मम्मी मध्ये येते आणि छान असं परतून घ्यायचं. छान हलवून घ्यायचं. बघू शकता तुम्ही मी कसं हलवते. आणि परत टोमॅटो शिजेपर्यंत ह्याला असंच हलवत राहायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये आता मी काय टाकणार आहे, मसाले टाकते. मी याच्यामध्ये टाकला आहे घरगुती मसाला, थोडीशी हळद, थोडीशी धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ. हे असं टाकून जरा छान आपल्याला परतून घ्यायचे. आणि यात थोडासा टाकला आहे चिकन मसाला टाकून देखील छान असं परतून घ्यायचं आपल्याला. आणि परतून झालं की परत हलवून घ्यायचे आणि टाकून द्यायची त्यामध्ये डाळ त्याच्यामध्ये टाकली की मी काय केलं माहिती आहे का, डाळ टाकली, डाळीला 2 शिट्ट्या काढून घेतल्या. बघा, मी ह्यात डाळ टाकली बरोबर. आता मी या डाळीला 2 शिट्ट्या काढून घेतल्या आणि डाळ शिजल्यावरती मग मी परत त्याच्यात दोडका टाकला. जर मी दोन्ही एकत्र टाकलं असतं तर मला असं वाटलं की दोन्ही एकत्र टाकलं असतं ना तर गाळ झाला असता दोडक्याचा, म्हणून मी आधी डाळ शिजवून घेतली. तुम्ही बघू शकता माझी डाळ इथं शिजून तयार आहे. आणि आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे दोडका. बघा, फक्त डाळच दिसते की नाही. बघा, शिजली डाळ छान अशी मऊ मस्त शिजली ना. आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत दोडका. आणि दोडका टाकून फक्त एक शिट्टी घ्यायची किंवा मग फक्त एका शिट्टीची वाफ बसवायची कुकरला. आणि कुकर तसंच बंद ठेवून द्यायचा. दोडका आपोआप वाफेत शिजतो. छान असं करून घेतलं मी. परत हलवून घेतलं, वर खाली करून घेतलं आणि परत ह्याला मी झाकण लावून ठेवून टाकले गॅसवर. एक शिट्टीचा गॅस भरायला फक्त. आणि भाजी झाल्यानंतर लगोलग आपल्याला करून घ्यायच्या चपात्या डब्यासाठी लागणाऱ्या. तर इथं बघा मी केवढं पीठ मळलं आणि ह्या आपल्या चपात्या रेडी होत आहेत. आणि आता इथं लावलेला आहे TV. सो आता मला होणार आहे इथं डिस्टर्ब, पण आता काय बोलणार नाही मी. लावू दे TV. आपली चपाती खूप छान अशी होती लाटून, वाव. आणि ती तशीच फुगणार सुद्धा आहे. लेट्स सी किती छान फुगणार आहे आता माझी चपाती. बघा फुगली की नाही. मस्त मला मस्त मजा येते फुगली की चपाती. आजची भाजी छान झाली होती, टेस्टी झाली होती, टेम्पटिंग झाली होती. मला आवडली बस झालं. कोणाला आवडू नाही आवडू ना, करते ना मी, खायचं गपचूप जे दिलं ते, बरोबर की नाही. जे करते ते गपचूप खायचं, लय चोचले नाही करायचे. मला आवडलं म्हणलं चांगलंच असतं, असं आहे माझं लॉजिक. मस्त अशा चपात्या झाल्यात आपल्या करून छानपैकी. मस्त सकाळच्या लागतात बऱ्यापैकी चपात्या करायला, लाटायला लागतात. तर मंडळी, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.